नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आली आहे एक नवीन प्रेरणादायी कथा ज्याचे नाव आहे मदत करण्यापूर्वी विचार करा। एका जंगलात एक तरस लोखंडी जाळ्यात अडकला होता। त्याचा मागचा पाय चिरडला गेला होता। तो वेदनेने ओरडत होता। तेवढ्यात एक हरिण तिथून जात होतं। त्याने सगळं पाहिलं आणि तो थांबला। त्याला वाटलं मदत करायला हवी। हरणाने जोर लावून जाळ ढकललं आणि शेवटी तरस सुटला। पण अचानक जाळं परत बंद झालं आणि ह्यावेळी हरिणीचा पाय त्यात अडकला आणि रक्त वाहू लागलं। हरिण वेदनेने तडफडत राहिलं। तरस मात्र थोडा वेळ पाहत राहिला आणि मग शांतपणे तिथून निघून गेला। हरिणीला वाटलं, आज मी एक जीव वाचवला। पण रात्री रक्ताच्या वासाने जंगल जागं झालं आणि तेच तरस परत आलं। पण ह्यावेळी एकटं नाही तर संपूर्ण टोळी सोबत आलं आणि काही क्षणात त्या सर्वांनी हरिणीला चारही बाजूंनी घेरलं आणि सगळ्यात पुढे होता तोच तरस ज्याला हरिणीने वाचवलं। कणभरही दया न दाखवता त्यांनी हरिणीचा जीव घेतला। मरता मरता हरिण विचार करत राहिलं, ज्याला वाचवलं त्यानेच माझा शेवट कसा केला। ह्यावरून एकच शिकायचं की प्रत्येकावर दया करणे हे चांगुलपणा नसतो। तात्पर्य, मदत करा पण विचार करून करा, कारण कधीकधी तुमचाच चांगुलपणा तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो। समाप्त। तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।